हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तो धर्मदास मेरी लाख दुहाई और ये सार शब्द की तो बाहर ना जाई. आता धर्मदासजी खूप दुःखी झाला. परमात्म्याने विचार केला, हा काम बिघडवेल, हा डुबवेल माझी कहाणी बनवलेली. तर परमात्म्याने प्रेरणा दिली. त्या दिवशी त्याच्या आत प्रेरणा दिली आणि त्याने म्हटले की भगवान, मी खूप आंधळा झालेलो आहे मोहवशाने, माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही राहिली. परमात्म्याला म्हणाले, मला सतलोकात पाठवा भगवान, मला सतलोकात ती धून लावली दात्याने, आता चल तुला सतलोकात पाठवतो. जगन्नाथपुरीमध्ये एक प्रेरणा दिली परमात्म्याने त्याला की जर हा इथे राहिला, मुलांमध्ये ममता जशीच्या तशी राहील आणि हा काम बिघडवेल सगळे, हे नाम सांगेल आणि याच्या सांगितलेल्या नामाने काम तर होणार नाही, कारण हा अधिकारी नाही. कारण परमात्म्याने धर्मदासजींना पुढे नाम देण्याचा आदेश नव्हता दिला. केवळ 5 नाम जे प्रथम मंत्राचे हेच देत असत, हाच त्यांचा आदेश होता. धर्मदासजींना मुलगा जो परमात्म्याच्या आशीर्वादाने झाला होता, कबीरजींच्या आशीर्वादाने, चूडामणीजी, त्यांना पण स्वतः दीक्षा दिली होती. स्वतःच त्याला पुढे 5 नाम देण्यासाठी गुरुपद प्राप्त करून दिले होते. 5 नाम कोणते? जे तुम्हाला पहिल्या मंत्रात दिले जातात. फर्स्ट अँड लास्ट सोडून. फर्स्ट अँड लास्ट त्यावेळी नव्हता दिला जात. आता ही मोठी गोष्ट आहे. परत सत्संग ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की प्रथम आणि शेवटचा मंत्र त्यावेळी का दिला जात नव्हता. हे सत्संगात सांगितले जाईल, परंतु आता विषय दुसरा आहे. तर कबीर परमेश्वरजींनी म्हटले की धर्मदास, मी 4ही युगात येतो आणि प्रत्येक प्राण्याला जो एकदा मला शरण आला त्याला पार करूनच सोडतो. आणि जेव्हा समुद्राने जगन्नाथाच्या मंदिराला बनू दिले नव्हते ईर्षेमुळे, 5 वेळा त्याला उद्ध्वस्त केले होते पूर्ण बनवलेल्या मंदिराला, जगन्नाथपुरीच्या मंदिराला, तर त्यावेळी मी स्वतः येऊन एका संताचे रूप धारण करून आणि तिथे बसलो होतो समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि समुद्र असा उफाळून आला होता, जवळजवळ 40 फूट उंच असा उफाळून पूर्ण पर्वतासारखा पुढे येत होता. जसे चक्रीवादळ येते, समुद्री तुफान म्हणतात त्याला, सगळे उद्ध्वस्त करून टाकते. तर मी असे केले होते, माझ्या शक्तीच्या समोर समुद्र जिथल्या तिथे जाम झाला होता, ॲज इट इज. आणि मग विप्ररूप धारण करून समुद्राचा देव आला होता. त्याने मला याचना केली की मी समुद्र तोडायला चाललो आहे, मला जाऊ दे. तेव्हा मी म्हटले की मी मंदिर तोडायला चाललो आहे, मला जाऊ दे. तेव्हा मी म्हटलं, बाबा की आता तू इथे नाही जाऊ शकत समुद्र, मी राजाला वचन दिले आहे, जो मंदिर बांधत आहे, तुम्ही जाऊ शकता. सांगायचा मुद्दा हा आहे की धर्मदासजींना ही प्रेरणा द्यायची होती परमात्म्याला की बाबा, कारण तो इथून जाईल. तर धर्मदासजी म्हणू लागले की ते स्थान आत्ता पण आहे जिथे तुम्ही हा समुद्र थांबवला होता. परमात्म्याने म्हटले, हो आत्ता पण आहे, मी बघू इच्छितो महाराज, मला दाखवा. परमात्म्याला हवेच होते की हा निघू दे या घाणीतून आणि तिथे जायला, म्हणजे बांधवगडहून आणि ओडिसा जाण्यासाठी निघाले. 3-4 दिवसांनी जाऊन पोहोचले, पायी निघाले होते. आता तिथे जाऊन परमात्म्याने ज्ञान दिले त्याला
नवीन पद्धतीने समजावले, भल्या माणसा कुठून आला होतास तू? काय हे वंशज तुझे तुझ्याबरोबर राहतील? आज हे इथे जन्मले आहेत, चला उद्या त्यांचा मृत्यू होईल. आता समजा यांचा जाऊन नायजेरियात जन्म झाला, तुझे कुठून झाले हे भल्या माणसा? एक लेवा एक देवादूतम. जसे सुखदेव ऋषींनी आपले वडील व्यासजींना म्हटले होते की एक लेवा एक देवादूतम, कोई किसी का पिता नहीं पुतम, ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंश में सब 12 बाटा. आज तुझा परिवार आहे, उद्या माहीत नाही कुठे जन्म घेतील आणि ते कुठे आहेत आज. कोणाचा मुसलमानाच्या घरात जन्म आहे, कोणाचा ख्रिश्चनच्या घरात जन्म आहे, कोणाचा कोणाच्या घरात जन्म आहे आणि आज तो तुझ्या घरी येत आहे. यानंतर तुमचे संस्कार पूर्ण करून कोणी कुठे जाईल, कोणी कुठे जाईल, 12 वाटा होतील. तर समजले नाही इतके सारे? इतकी वर्ष तुझ्यासाठी 50 वर्ष झाली डोके आपटून आणि तू तिथल्या तिथे उभा आहे. जेव्हा इतका दूर पोहोचला इथून तिथे आणि तेव्हा हे ज्ञान नव्या पद्धतीने ऐकले. ऐकत तर पहिल्यांदा पण होता, परंतु 10-20 वेळा या सत्संगाला ऐकून हे मन उबेल आणि त्याला वाटेल की बाबा मला सगळे काही ज्ञान झाले, खागज्ञान झाले. या ज्ञानाला तर शेवटच्या श्वासापर्यंत आधार बनवायला लागेल, सत्संग ऐकत राहायला लागेल. 4-5 वेळा शिकून वक्ता बनेल. इथून ऐकून तुम्ही सांगण्यासारखे सांगू लागला, कारण हे असे ज्ञान आहे की हे ज्ञान ऐकून सामान्य माणूस प्रशंसा करू लागेल आणि मग ती प्रशंसा बुडवून टाकेल प्राण्याला. तर प्रभुतेची भूक यांच्या नाशाचे कारण बनते. धरमदास हा विचार करून बसला होता की मला सगळे ज्ञान झाले. तिथे गेल्यावर त्याला माहीत पडले. म्हणू लागला की मी तर तिथेच उभा आहे जिथून निघालो होतो. तुम्ही माझे डोळे उघडलेत भगवान. हे परमात्मा मला इथून पाठवून द्या, नाहीतर मी या दलदलीत परत फसेन. तेव्हा धरमदासजींनी जिवंत समाधी घेतली तिथे की मला पाठवून द्या दाता. परमात्मा म्हणाले ठीक आहे, बस गुहेत. पुढे दगड लावून टाकला. ते तर मालकांना पाठवायचंच होतं, पाठवून दिला त्याचा आत्मा. त्याच्या आधी धरमदासजींना संतुष्ट केले. सत म्हटले की भावा बघ. धरमदासजींना तरीसुद्धा राहून राहून काही गोष्टी आठवत होत्या. म्हणाला जी दया करा. तर परमात्म्याने म्हटले होते की मी. धरमदासजींनी म्हटले की भगवान तुम्ही म्हणता की मधली पिढी जेव्हा येईल, कलियुग 5505 संपून जाईल, 5505 वर्ष, त्यावेळी मधल्या पिढीची वेळ असेल, तेव्हा हे जीव पार होतील. तेव्हा धरमदासजींनी म्हटले परमात्मा आज तर तुम्ही म्हणत आहात कलियुग डे बाय डे बिघडतील गोष्टी, सगळ्या दिवसेंदिवस लोकांची वृत्ती खराब होत जाईल कलियुगात. आणि जेव्हा घोर कलियुग येईल तेव्हा तर सगळे लुटेरे होतील, दारुडे, मांसाहारी होतील. तर परमात्मा 600-500 वर्षांनंतर पुढे जेव्हा ही वेळ येईल त्यावेळी तर लोक आणखी बिघडतील. तेव्हा कसे पार होतील ते, आणि माझे वंशज कसे पार होतील? तेव्हा परमेश्वर कबीरजींनी म्हटले होते की बाबा हे 12 पंथ चालतील काळाचे आणि 12वा पंथ गरीबदासाचा असेल आणि त्या गरीबदासाच्या द्वारे मी माझ्या महिम्याची वाणी परत प्रकट करीन. आणि गरीबदासच्या पंथात पुढे जाऊन धरमदास मी स्वतः येईन आणि मग मी त्यांना सगळ्यांना पार करीन. निसंशय कोणाची कशीही वृत्ती असू दे, कारण की विनाज्ञानाचा हा तर आत्मा, हा जीव चुकांवर चुका करतच राहतो. जेव्हा त्यांना ज्ञान मिळेल मग तो हात पण नाही लावणार त्या वाईट गोष्टींना ज्या भक्ती बाधक असतील. तर मी स्वतः जाईन, त्या सगळ्यांना परत नव्या पद्धतीने ज्ञान देईन आणि धरमदास सतयुगासारखे वातावरण बनवीन पूर्ण विश्वात. आणि मी सतनाम देईन, सारनाम देईन, सगळ्यांना शिक्षित करीन पहिल्यांदा. आणि कलियुग यासाठी बनले आहे की यात मशिनरी युग असेल आणि अशी उपकरणे बनवली जातील, सगळ्यांना शिक्षित करीन. आणि मग माझ्या मुलांना मी माझी ओळख करून देईन. सगळ्या सद्ग्रंथातून भगवानाच्या महिम्याचे वर्णन करीन आणि सगळ्यांना पार करीन. तुझे वंशज पण पार होतील. तुला 42 वंशांचा आशीर्वाद यासाठी दिला आहे की सगळे चांगले आत्मे तुझ्या घरात जन्म घेतील आणि जेव्हा ते मला शरण येतील, नाम घेतील तर पार होतील. नाम नाही घेतले तर तुझे काय, कोणीच पार नाही होणार.
आणि जेव्हा कलियुग 5505 संपेल त्यावेळी मधल्या पिढीची वेळ सुरू होईल. त्यावेळी सगळ्या विश्वाला पार करीन सतनामाचा आणि सारनामाचा सगळीकडे बोलबाला होईल. जो कोणी सतनाम आणि सारनाम घेईल धर्मदास, तुझे वंशज काय सगळे विश्व पार होईल. तेव्हा धर्मदासाला संतोष झाला धर्मदासजींना की भगवानाने सांगितले ही फायनल गोष्ट आहे, तुम्ही स्वतः येणार, मग मला काय चिंता आहे भगवान, मला सतलोकात पाठवा. जर मी परत गेलो तिथे बांधवगड, मी दलदलीत परत फसेन. त्यावेळी धर्मदासजींचे जवळजवळ 118 वर्ष वय झाले होते जेव्हा ते सतलोकात गेले जीवित समाधी घेऊन. आता पुण्यात्म्यांनो, दास काय सिद्ध करू पाहत आहेत तुम्हाला? दास हे सिद्ध करू पाहत आहे की ही अशी अनमोल औषधी, असे अनमोल ज्ञान आणि हे असे प्रभावी मंत्र परमात्म्याने लपवून ठेवले होते तुमच्यासाठी. सगळ्यात जवळ होते धर्मदासजी, त्याला पण पुढे प्रतिबंध घालून ठेवला होता की उल्लेख पण नको करूस या सतनामाचा आणि सारनामाचा. ज्या पण महापुरुषांना परमात्मा भेटले त्या सगळ्यांना मंत्र दिले, परंतु त्यांना पुढे प्रतिबंध घातला. आणि ते पक्के दृढ भक्त होते जे गुरुजींनी सांगितले फायनल आहे, संसार कुठेही जाऊ दे, जो गुरुजींचा आदेश आहे तो शिरोधार्य आहे. सगळा संसार एका बाजूला आणि गुरूंचे वचन एका बाजूला. हे असे महापुरुष होते. तेव्हा तर त्यांना सचखंडात घेऊन गेले, परत आणले आणि मग त्यांच्याबरोबर राहिले. भक्ती कर बाळा, तुला सगळी सुख पण देईन, सतलोकात घेऊन जाईन. तर अशा प्रकारे आदरणीय नानक साहेबजींना भगवान भेटले होते बेई नदीवर आणि सचखंडात घेऊन गेले. सगळे काही दाखवून परत सोडले की सतनामाने मोक्ष होईल. मी काशी बनारसमध्ये विणकराचे काम करतो, विणकराकडे तिथे ये. आता या गोष्टींचा विश्वास नानक साहेबजींना नाही झाला की भगवान आणि विणकराचे काम करतो. जेव्हा परत सोडले तर सतनामाशिवाय मोक्ष नाही. आणि सतनाम मिळेल कुठे? परमात्मा सांगतात मी स्वतः तिथे बनारसमध्ये आहे. तर सगळी लीला केली. जेव्हा तिथे जाऊन पाहिले तर तेव्हा भेटले. बनारसमध्ये बसले होते परमात्मा, तेच रूप जे सचखंडात पाहिले होते. तेव्हा नानक साहेबजी म्हणाले होते, भाई सूरत मुलो की वेश ए ठगवाडा ठगी देश खरा सियाणा बोलता बार ये धानक रूप रहा करतात. तर सांगायचा दासाचा भाव हा आहे की तर नानक साहेबजींनी पण कोणत्याही शिखाला हा 2 अक्षरांचा मंत्र जप करायला दिला नाही. सारनामाची तर गोष्ट सोडाच, ती तर खूप दूरची गोष्ट आहे. आणि स्वतः जप करत होते याचे प्रमाण आहे भाई बालेवाली जन्मसाखी समुद्रसाखीमध्ये की नानक साहेबजी हा 2 अक्षरांच्या नावाचा जप करत होते. त्यात एक ओम आहे आणि एक गुप्त आहे. बरोबर जप करत होते हा दास. परत परत सार्वजनिक नाही करू शकत त्या मंत्राला. ज्यांना सतनाम प्राप्त आहे त्यांना माहीत आहे ते सतनाम कोणते आहे. तर सांगायचा भाव हा आहे की नानक साहेबजींना पण मनाई करून ठेवली होती की उल्लेख करू नका. असा झटका दिला मर्दानाला सगळा शीख समाज. त्याने इतका भयभीत झाला की त्या मंत्राचा जप नाही करायचा, उल्लेख पण नाही करायचा. कारण काय होते? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द कई बार न जाई, सार शब्द बाहर जो पढ़ी, ये बिचली पीडी हंसनी तरही. जर हा सार शब्द बाहेर जाईल तर माझी मुले मधल्या पिढीतले हंस पार नाही होणार. तर पुण्यात्म्यांनो, ही सगळी कसरत तुमच्यासाठी होत होती. धन्य आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. अशा प्राईम टाईमला तुमचे मनुष्य जीवन स्त्री आणि पुरुषांचा. आणि सगळ्यात पुण्यात्म्य आहेत जे सतलोक आश्रम बरवालापर्यंत पोहोचत आहेत. कोणत्याही मीडियामुळे भले, कोणी पुस्तक वाचून, कोणी सीडी ऐकून किंवा कोणत्या बहीण भावाकडून प्रेरित होऊन, जरी कोणी हे बघायला पण येतो की बघतो पहिल्या वेळेस तिथे काय आहे, असे खूपसे भक्त परमात्म्याचे हंस याच प्रेरणेने आले की चला बघूया तुमच्या गुरुजींचा आश्रम बघून येऊया. जेव्हा ज्ञान ऐकतात, सगळ्यांना भूक आहे भगवानाची, सगळ्यांना आस आहे परमात्म्याची. हा विसर पडला आहे संसाराला, आपला
अंतरात्मा जागा होतो आणि नाम घेऊन जातात. सौभाग्य त्यांचे. जे चांगले नशीबवाले असतात तर इथे येतात आणि नाम घेऊनच जातात. तर इथे येणे ही दीक्षा प्राप्त करणे आणि हे सगळे मंत्र प्राप्त करणे ही लहान गोष्ट नाही आहे. तुम्ही सामान्य आत्मा नाही आहात. तुम्ही परमात्म्याचे लाडके आत्मे आहात. आणि धन्य आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही आहात मुले, तुम्ही आहात हिरे आणि मोती त्या परमपित्याचे. कबीर साहेब म्हणतात, गोता मारू स्वर्ग में अर्जा पेठू पाताल. गरीबदासजी म्हणत आहेत, कबीर साहेबांनी सांगितले की गरीबदास खोजत फिरूं, ढूंढत फिरूं अपने हीरे मोती लाल. तुम्ही ते हिरे मोती लाल आहात. कारण की तुम्ही जरी हिरा मोती लाल कुठे चिखलात जरी पडलेला असेल, वाळूत पडलेला असेल, जेव्हा हिऱ्याची नजर पडली त्यावेळी तो त्याला उचलेल आणि आत ठेवून देईल आतल्या खिशात की कोणी बघू नये. तर तुम्ही ते लाल आहात. दासाने तुम्हाला ओळखले आणि आपल्याला परमात्म्याची ओळख करून दिली. आणि तुम्ही इथे सामान्य आत्मा नाही येऊ शकत. त्या परमेश्वराचे विशेष आत्मा आहात जे सगळ्यात पहिल्यांदा येतील. मग काय होईल? पहिले जेव्हा परमात्मा स्वतः आले होते आजपासून 600 वर्षांपूर्वी, तर त्यावेळी कुठेही उभे राहून एक तारा घेऊन, तंबोरा म्हणायचे त्याला, चौकात उभे राहायचे. जसा जादूगार तमाशा दाखवतो, गोड गोड आवाजात अमृतवाणी बोलायचे. आत्म्याला परमात्म्याची आस आहे आणि जे सगळ्यात पहिल्यांदा तेच आमच्याशी जोडले जातात जे पहिले कोणत्या ना कोणत्या युगात, या कलियुगाच्या, याच कलियुगाच्या यावेळी भक्ती केलेली असली पाहिजे. आता जे भक्ती करत आहेत, आता अरब खरबांच्या संख्येत पार होतील. आणि काही असे असतील की ते काही घसरून पण जातील, अरब खरब घसरून पण जातील. ही अशी वेळ येईल आता. तर त्यावेळी जे घसरलेले आहेत ते मग काही संस्कारांमुळे, कोणी इटलीमध्ये, कोणी इराकमध्ये, कोणी इराणमध्ये, कोणी कुठे, कोणी हिंदुस्थानमध्ये, मग काळ आपटेल. पहिल्यांदा तर वर ठेवेल यांना. कारण तुम्ही तो अनमोल मंत्र जप करत आहात, त्याची आश्चर्यकारक किंमत आहे. एक श्वास, एक सतनामाची किती किंमत सांगितली आहे ज्याला प्राप्त झाली. गरीबदास साहेबजी परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाला कसे सांगत आहेत? सतनाम पालड रंग होरी हो, 14 लोक चढाव राम रंग होरी हो, 3 लोक पास्यंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. एका तराजूच्या एका पारड्यात सतनामाच्या 2 अक्षरांच्या मंत्राचे विधिवत मंत्र जप करून, गुरुजींकडून घेऊन, दासाकडून, अधिकाऱ्याकडून, आणि एका श्वासाच्या स्मरणाची किती व्हॅल्यू आहे, किती वजन आहे त्याची, ताकद किती आहे की एका तराजूच्या पारड्यात एका सतनामाची किंमत ठेवा. किती वजन आहे त्याचं, इतकं वजन होईल. आणि 14 दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा. विष्णूचा लोक, शिवाचा लोक, ब्रह्माजीचा लोक, दुर्गाजीचा लोक, आणि हे सगळे खेडे, द्वीप आणि हे तल अतल जितके 14 लोक ठेवा. और 3 लोक पासंग धरे. 3 लोक म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग आणि पाताळ लोक. पासंग काय असते थोडे समजावतो. इथे हरियाणाच्या भाषेत गरीबदास साहेबजींनी हे अनमोल ज्ञान बोलले आहे. पासंग काय असते? दासाचा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. आमच्या घरी हे व्यापारी लोक गहू, चणा, बाजरी खरेदी करायला यायचे. तर ते देशी तराजू असायचे पूर्वी, हाताने पकडून वजन करत असत. त्याला अशी लटकते, त्याला वर पकडण्यासाठी एक दोरीसारखी बांधलेली असायची सेंटरमध्ये, दोन्ही बाजूला पारडी लटकलेली असायची. तर आमचे वडील म्हणायचे की बाबा सौदागर म्हणजे लालाजी, तुझा तराजू चेक कर, यामध्ये पासंग नको यायला. पासंग म्हणजे एरर. तर जे पण पारडे जे खाली असायचे, दुसरं वर असायचं, तर वरच्या वाल्यामध्ये त्यातील काही धान्य उचलून
जसे 50 मण गहू मोजायचे तर गव्हाची 1 मूठ भरून दुसऱ्या पारड्यात टाकली जायची, कारण की त्याचा बॅलन्स व्हायला हवा, एररलेस तराजू व्हायला पाहिजे. तराजू त्याला पासंग म्हणत असायचे. त्यात धान्यातून उचलून 1 मूठ आणि तराजूच्या एका पारड्यात टाकायचे. तर ते पासंग आहे, ते तर व्यवहारात नाहीच आहे. सौदा तर त्यापेक्षा वेगळा आहे, ते 50 मण गहू घेण्याचा. तर इथे गरीबदास साहेबजी म्हणतात, सतनाम एक पालड रंग होरी हो, आणि दुसऱ्यात 14 लोक चढाव राम रंग होरी हो. यांची किंमत 14 लोकांची किंमत एका बाजूला ठेवा. आणि हा पृथ्वी लोक एक एक गोष्टींसाठी मरतात कटून. म्हणतात 3 लोक तर पासंग धरा, पृथ्वी लोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक. तर एका सतनामाची किंमत तो ना तुला या राम रंग होरी हो. हा राम, हे नाम असा आनंद देईल तुम्हाला. तर या सतनामाची एक किंमत, एक श्वास जरी तुम्ही घेतला, किती किंमत झाली. आणि तुम्ही किती जप करता, किती धन भक्तीचे तुम्ही बँक बॅलन्स करत आहात. हा बँक बॅलन्स तुम्हाला पार करेल आणि इथला खोटा बँक बॅलन्स तुम्हाला इथेच गुंतवून मारून टाकेल. तर परमात्मा म्हणतात आपले, या मार्गाला ग्रहण करा. तर दास सांगू इच्छित होता की सगळ्यात पहिल्यांदा आता ते पुण्यात्मे येतील ज्यांची ताटातूट झाली होती मागच्या कलियुगात. चतुर्युग जे येतात त्यात मग असे कलियुगातच असा डाव लागतो. तर त्यांना आता जसे कोणी 2 वर्ष नाम घेतले, कोणी 4 वर्ष घेतले, कोणी 10 वर्ष घेतलं आणि मग त्याने नाम सोडलं, कारण की तो पडेल तिथेच, राहील तिथेच, जो इथून दूर होईल. आता काय सांगतात, सतगुरु विमुखा युग युग रोवे और मानुष जन्म पाके खोवे. सद्गुरूचे नाम घेतले खऱ्या गुरुकडून आणि मग गुरु विन्मुख झाला, सोडून गेला, कोणत्याही स्वतःच्या चुकीने किंवा त्याच्यात काही दोष आला किंवा पाप कर्माने अडला, तर म्हणतात सतगुरु विमुखा युग युग रोवे और मानुष जन्म पाके खोवे. तर एका श्वासाची किंमत किती आहे. आणि प्रथम मंत्र तुम्ही याच सगळ्या देवतांचे मूळ मंत्र तुम्हाला प्राप्त आहेत. हे पण खूप अजब मंत्र आहेत, यांची खूप किंमत आहे. तर मग हा काळ काय करेल, तुम्हाला कसे नाचवेल. जसे प्रथम मंत्रात गणेशजींचा मंत्र आहे, हे मूळ मंत्र आहेत त्यांचे, या मंत्रांच्या शिवाय लाभ नाही होणार. आणि हे मंत्र पण अधिकाऱ्यांकडून हवेत. आता पुण्यात्म्यांनो, आता जसे तुम्ही कोणत्या अधिकारी DC किंवा SP कडे जाता, एक सिंपल ॲप्लिकेशन घेऊन जाता, तर तो त्याच्या वेळेवर कारवाई करेल. आणि मग त्याच्यावर कोणाची सही झाली, कोण्या मंत्र्याची, मुख्यमंत्र्याची किंवा प्रधानमंत्र्यांचा कोणता संकेत, कोडवर्ड असला, त्यावर आदेश असेल, तर 5 मिनिटमध्ये काम होईल, सगळ्यात पहिल्यांदा होईल. तर अशा प्रकारे पूर्ण संतांकडून नाम घेऊन जर या मंत्रांचा जप केला, हे मूळ मंत्र आहेत, तर लगेच काम करतील. ते सतर्क होतात देवता की हा कोणाच्या माध्यमातून आला आहे, तेव्हा त्यांना लाभ मिळतो. जसे तुम्ही आमच्या हरियाणामध्ये जसे रेडा असतो किंवा वळू असतो, आता त्याला रेडा रेडा करत राहा, अजिबात लक्ष देत नाही. आणि त्याला एकदा करा हुर्र, तर असा बघेल वळून. तो त्याचा कोडवर्ड आहे, तो मूळ मंत्र आहे त्याचा, ज्याने तो अट्रॅक्ट होतो, त्याच्या हातातली गोष्ट नाही आहे. तर अशा प्रकारे हे मूळ मंत्र आहेत. या मूळ मंत्रांचा जप करण्याने हे देवता ऑटोमॅटिकली प्रभावित होतात, यांच्या हातातली गोष्ट नाही. या सगळ्या क्रिया तुम्हाला फायदा देणे लगेच चालू करतात. तर जे पार होतील ते तर होतील, त्यांची तर समस्या दूर झाली. आणि जे राहिले, मग काळ कसा नाश करेल त्यांच्या भक्तीचा, हे प्रत्येक शहर, प्रत्येक लोकांमध्ये त्याने रेस्टॉरंट बनवून ठेवले आहेत. आणि तिथला जो पण देव आहे तो कमिशन घेतो तुमच्या पुण्यातून, आणि तेव्हा आपल्या या लोकांना चालवत आहेत. तर गणेशजींच्या लोकामध्ये जाल आपण, कारण की तुम्ही गणेशजींचा मंत्र करत आहात, तिथे कोणी देवता बनाल,
तिथे कोणी गण बनाल आणि तुमचे पुण्य त्या मंत्र्यांच्या कमाईला तिथे नष्ट करून त्यानंतर मग ब्रह्माजींच्या लोकांमध्ये जाल. तिथे पण तुमची पुंजी नष्ट होईल, सुख सगळी प्राप्त होतील, जी इथली नकली सुख आहेत. नाचणं, गाणं, अप्सरा, विवाह, लग्न, इतर सोहळे सगळे असेल तिथे. परंतु खिसा कापला जाईल तुमचा. जसे कोणी हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये थांबतो, तर त्याचा पैसा तो त्याच्याच जवळचा खर्च करतो, त्याचीच पुंजी नष्ट होते, व्यय होते आणि त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. घंटी वाजवा, सगळ्या गोष्टी खा, परंतु खिसा कापला जातोय त्याचा. अशा प्रकारे प्रत्येक युगात, प्रत्येक लोकात, प्रत्येक देवाची जी साधना तुम्ही करता तिथे तिथे जाल. मग विष्णूजींच्या लोकात जाल, मग शिवजींच्या लोकात जाल, मग दुर्गांच्या लोकात जाल. आपल्या पुंजीचा नाश करत जाल, पुढे चालत जाल. ज्यांनी सतनामाचा जप केला आहे ते ब्रह्मलोकात जातील. ब्रह्मलोकात या काळाने काय अजून धोका करून ठेवलाय, त्यात 4 विभाग करून ठेवलेत. स्वर्गाला 4 भागात वाटून ठेवलंय आणि त्याचं नाव ठेवलंय नकली सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अनामीलोक. आणि जो दुसरा मंत्र सतनामाचा जो जप आहे, सतनामात 2 अक्षरांचे नाम आहे, तो तर ब्रह्मलोकात, जो सगळ्यात पहिल्या स्तराचा ब्रह्मलोक आहे, त्यात नाश करतो. आणि दुसरा जो मंत्र आहे त्याच्याबरोबर त्याला वरच्या लोकात याच्यावरती वेगळे स्थान बनवून ठेवलंय, याच्याहून चांगल्या क्वालिटीचे हॉटेल, त्यात नाश करतो. आणि ज्याला सतनाम प्राप्त आहे त्या प्राण्याला परमात्मा परत येऊन जेव्हा त्याला मानव शरीर प्राप्त होते त्याला परत ग्रहण करतात, त्याला परत नवीन प्रकारे तयार करतात, ज्ञान देतात. आता बघा पुण्यात्म्यांनो, म्हटलं तर आता तुमचा फायनल गेम आहे हा. जर समजले तुम्हाला म्हणणे, तुमचे कल्याण करून घ्या, मर्यादेत राहा, इतकी जी भक्ती करत आहात पर्याप्त आहे. परमात्म्याला सगळे माहीत आहे की या काळाच्या लोकात कोण किती भक्ती करू शकतो, हा करू देत नाही. 100 टेन्शन्स निर्माण करून ठेवतो एका व्यक्तीसाठी. सांगा हा जीव कसा पार होईल, कशी भक्ती करेल. तर याकरता त्यांनी असा अनमोल मंत्र दिला की पूर्ण दिवसात 100, 200, 500 मंत्र पण सतनामाचे केले तरी पण पार करीन. माहीत आहे मालकांना, हे करू नाही शकत अशी हालत करून ठेवले या दुष्टाने. तर असा अनमोल मंत्र दिला की याची किंमतच इतकी आश्चर्यकारक बनवली की आपोआप तुमची चांगली मोठी कमाई बनेल. आता जसे एक व्यक्ती 200 रुपये कमावतो पूर्ण दिवसात, आणि एक असा बिझनेस सांगितला कोणी रोजचा 2 लाख रुपये गल्ला घेतो, तर त्यात 10, 20, 50 हजाराची कमाई पण होत असेल त्याला. तर तुम्हाला तो बिझनेस दिला, ती पद्धत सांगितली की ज्यात तुम्हाला रोजची खूप कमाई होईल. तर अशा प्रकारे आता जो राहील, आता जो सारनाम प्राप्त प्राणी सुद्धा राहतात. सारनाम प्राप्त झाले याचा अर्थ हा नाही की मुक्ती होईल. ज्या दिवशी जराशी ही चूक कराल त्या दिवशी काळ तुमच्या मानगुटीवर बसेल, जरी काहीही प्राप्त केलेले असू दे तुम्ही. परमात्मा म्हणतात, जब लग हंसा हमरी आना, आन म्हणजे मर्यादेत, और काल लगेनी तेरा बाणा. जेव्हा आपण सद्गुरूंच्या शरणापासून दूर होऊ तेव्हा काळ तुम्हाला पकडेल. तुमची बुद्धी चालू नाही देणार. बुद्धी चालायची असती तर आधीच चालली असती तुमची, आत्ता चालली आहे तुमची बुद्धी. परमात्म्याच्या या ज्ञानाने दासाच्या माध्यमातून तर मग तितकेच पकडून ठेवेल. 1-2 महिन्यांनंतरच तुम्ही इथे येणं बंद कराल. त्याच प्रकारे बुद्धी फिरवेल. ब्रह्मा विष्णू महेश यांची फिरवली, तुम्ही तर कोण आहात? तुमचा तर पाया काय आहे विचार करा. तर सांगायचा भाव दास जे तुम्हाला समजावू पाहत आहे आजच्या सत्संगात, आणि मग हे किती दयाळू आहेत. म्हणतात या भोळ्या आत्म्यांना जरी इथे तर राहून गेलात तुम्ही, कारण की कलियुगाचा जो पीक टाईम आहे, प्राईम टाईम संपलाय, आणि मग तुम्ही वर गेलात गणेशजींच्या लोकात, विष्णूजींच्या लोकात. आता तुमचं ते काम तर बिघडेल. किती वेळ वाढवला तुम्ही माहीत नाही कधी. 1000 कलियुग निघून जातील, किती 1000 युग निघून जातील. 1000 युगांच्या नंतर तुम्हाला परत टाकेल पृथ्वीवर पूर्णतः पुण्यसंचयहीन करून. नाहीतर वर ठेवेल तुम्हाला त्या गणेशजींच्या लोकात, विष्णूजींच्या लोकात, शिवजींच्या लोकात, ब्रह्माजींच्या लोकात, दुर्गाजींच्या लोकात, मग त्या नकली सतलोक आणि अलख लोकांमध्ये. मग पृथ्वीवर टाकेल पूर्ण पुण्यहीन बनवून.
आणि इथे बनाल पृथ्वीचा राजा, इतकी किंमत तरी पण राहील तुमची. राजा बनून माहिती आहे तुम्हाला इथे किती पाप गोळा करतात. पूर्ण दिवस वाईट कर्म करणं, बकवास करणं, 6 राण्या करणं आणि अजून शिकार करायला जाणं, जीव हिंसा करणं, बिलकुल कर्म बिघडवून टाकतो. आणि मग पुन्हा आपटेल गाढव बनवून. मग माहीत नाही कधी मनुष्य जीवन मिळेल, कधी जाऊन तुम्हाला हा वेळ मिळेल जो आज आहे. आता किती दयाळू आहेत हे परमात्मा. म्हणतात, शिवमंडल ब्रह्मापुरी चय विष्णु लोक में हो, अमरे गुण भूले नहीं तो आण छुटाऊं तो. आमच्या या ज्ञानाला, आमच्या गुणांना, आपल्यात काय महिमा, माझा महिमा नाही विसरणार. आता तुम्ही विष्णू लोकात गेलात किंवा गणेशजींच्या लोकात गेलात आणि त्यावेळी तुमच्या बुद्धीने काम केले या ज्ञानाच्या आधाराने, आणि तिथे तुम्ही रडलात भगवानासाठी की हे परमात्मा आमच्याकडून चूक झाली, हे परमात्मा आम्ही तर आमच्या भक्तिधनाचा नाश करू तुम्ही सांगत होतात. तिथे जाऊन तर आम्ही खूप चुका केल्यात, आता खूप चुका केल्या. जर आत्मीयतेने मला परत हाक मारशील तर तुला तिथून पण सोडवून आणीन मी. शिवमंडल ब्रह्मापुरी चय विष्णु लोक में हो, अमरे गुण भूले नहीं तो आण छुटाऊं तो. आता तिथून सोडवून पण आणीन, पण जी वेळ होती ती तर निघून गेली. सोडवून ते करणार काय, जन्मच देणार परत पृथ्वीवर. आणि इथे तुमचे इतके पुण्य आहेत की त्याच्या आधाराने तुम्ही पूर्ण पृथ्वीचे शासक बनाल. तर काय फायदा झाला त्याचा. आता परमात्मा काय करतात की जे सारनाम प्राप्त प्राणी आहेत आणि तो पण विचलित झाला. मग त्याला आठवते की गुरुजी हे सांगत होते की आपण इथे तर चुकून आलो, इथे तर आपल्या भक्तिधनाचा नाश होईल. तर त्यांच्यासाठी मालक तिथे जातील आणि म्हणतील सोडा त्यांना, जरी ब्रह्मा असो, जरी विष्णू, जरी शिव किंवा दुर्गाच्या लोकात असो, आणि म्हणतील की याला सोड आमच्या हंसाला. तर त्याचे काय करेल, त्याला इतका बेनिफिट मिळेल की परमात्म्याने इथे एका ब्रह्मांडात आपले मिनी सतलोक बनवून ठेवलंय. पुण्यात्म्यांनो, हे मूळ ज्ञान आहे, हे तत्वज्ञान आहे, हे ते गुप्त ज्ञान आहे जे आत्तापर्यंत कोणाला मालकांनी सांगितले नाही. या दासावर कृपा केली आहे. तर याच्यात प्रत्येक ब्रह्मांडात परमात्म्याचे असे आहे जसे की प्रत्येक देशात एक राजदूत भवन असतं. तर हा परमात्मा त्या प्राण्याला, ते काय थोडे असतील, असे अरब खरब संख्येत विचलित पण असतील. अरब खरब अशा संख्येत लागून राहिला तर तुम्ही पण पार व्हाल. तर त्यांना जे त्यांना समजेल तिथे जाऊन ही गोष्ट आठवली तर त्यांना तिथून सोडून या मिनी सतलोकात ठेवतील. आणि यांच्यावर अशी कृपा कसे करेल की ते जमिनीवर टाकावेच लागेल. त्यांना सतयुगापासून परत जन्म देईल. त्यांच्या हाताला नाही लागू देणार काळाच्या वरच्या लोकात. तर सतयुगात जे चांगले आत्मे, जसे तुम्ही ऐकता बघता, सतयुगात, सतयुग कसे येईल, कलियुग कधी नष्ट होईल, 43,20,000 हा एकूण कालावधी आहे 4 युगांचा, आणि 4,32,000 अवधी आहे या कलियुगाचा. जेव्हा कलियुगाचा अंत होईल त्यावेळी सूक्ष्म वेदात लिहिलंय की सगळे प्राणी मांसाहारी होतील आणि 20 वर्ष वय माणसाचं राहील. त्यातली 15 वर्ष वयात ते पैलवान पण होतील, तरुण पण होतील, मुलं पण उत्पन्न करतील आणि मरतील देखील. घरं नाही राहणार, भूकंप खूप येतील, झाडांना पानं येणं बंद होईल, फळांची तर गोष्टच सोडा, आणि मांसाहारी होतील, एक दुसऱ्याला खाऊ लागतील. बिलकुल वाईट अवस्था होईल. निर्लज्ज होतील, कोणी भक्तीच्या आसपास पण नाही राहणार, आणि बिळे खोदून राहू लागतील, जमीन सुपीक नाही राहणार. म्हणतात 3 हाथ अंश खेच लेत कलयुग धरती का, और उगे कोई ना बीज हाल कह दो पृथ्वी का. परमात्म्याने सूक्ष्म वेदात सांगितलंय की कलियुगाचा जेव्हा शेवट होईल 3 हात, 1 हात इतका लांब, इथून इतका 1 हात आहे 1.5 फुटाचा, म्हणजे 4.5 फूट जमिनीच्या आत जमिनीचा सुपीक अंश संपून जाईल. आता तुम्ही बघत आहात
किती युरिया किती खत घातलं जातंय, याला नाश करत आहे खाली जमिनीच्या सुपीक अंशाला. आणि प्रदूषण इतकं वाढेल, पाऊस पडणं बंद होईल, पृथ्वीवर सगळे वाईट हाल होतील. त्यावेळी काय होईल, एक निष्कलंक नावाचा अवतार, ज्याला कल्की अवतार लिहिलंय त्यात सुधासागरमध्ये, श्रीमद सुधासागर श्रीमद भागवतमध्ये, तर तो येईल. राजा हरिश्चंद्र असेल तो, जो सतयुगात पुण्यकर्मी प्राणी होता, काळाची भक्ती करत होता. त्याला स्वर्गात पाठवलं. आता त्याला विष्णूच्या लोकात आणि तिथून मग त्याला 10वा अवतार बनवून पाठवलं जाईल कल्की नावाने. आता त्याचं कर्म बिघडवेल हा काळ. तर त्यावेळी त्या सगळ्या कृतज्ञ प्राण्यांना, कलियुगातील शेवटच्यांना असं कापेल जसं खाटीक कापतो ना बकऱ्यांना, सगळ्यांना मारेल. फक्त त्यांना सोडेल ज्यांची थोडीफार तरी आस्था त्यावेळी भक्तीची असेल. त्यावेळी काय होईल की सगळे 1.5 फुटाचे, 2 फूट उंचीचे असतील, याच्यावर नाही राहणार. 1.5 किंवा 2 फूट इतकी उंची असेल. 5 वर्षाच्या मुलीचे लग्न होईल आणि 5 वर्षाच्या मुलीला मुलं होऊ लागतील. मग उंची किती? 1.5 फुटाची. तर मुलं केवढी असतील? 6-6 इंचाची. तर अशा प्रकारे या कलियुगाचा शेवट होईल. त्यावेळी काय होईल, कारण की एकतर संसारातील लोकांच्या नशिबाच्या आधारे पाऊस पडतो, त्यांच्या पुण्यांच्या आधाराने, तर तो परमात्मा त्याच्या पद्धतीने सृष्टीकर्माला चेंज करताना इतका जबरदस्त पाऊस पडेल, पृथ्वीच्या वर कितीतरी फूट, 20-20, 30-30 फूट पाणी भरेल पूर्ण पृथ्वीवर. आणि जे तिथे व्यक्ती वाचलेले असतील ते वरच्या पर्वतीय क्षेत्रावर जातील, उंच स्थानांवर. आणि मग काय होईल, हळूहळू ते पाणी वाळेल आणि जमिनीमध्ये जे विष भरलेलं होतं ते पाणी त्याला बाहेर वरती काढेल. आणि पूर्ण पृथ्वीवर जेव्हा पाणी वाळू लागेल, तिथे झाडे झुडपे येऊ लागतील, भरून जाईल पृथ्वी अशी, आणि सुंदर वातावरण असेल. प्रदूषण संपून जाईल, ऑक्सिजनमध्ये वाढ होईल. तर उलटं काम होईल. आई वडील तर 1.5 फुटांचे आणि मुलं होतील 3-3 फुटांची, मुलगा मुलगी, म्हणजे उंची वाढू लागेल त्यांची. आणि सतयुगामध्ये 100 फुटांची, 100 पेक्षा पण जास्त उंची होईल, 100 पेक्षा जास्त. सांगायचा मुद्दा हा आहे की त्यावेळी जे आत्मे जन्म घेतील ते होतील जे परमात्म्याने तिथे लुटण्या मारण्यापासून वाचवले होते आणि त्यांना आपल्या मिनी सतलोकात ठेवले होते, त्यांना परत जन्म देईल. आता त्यांचे खूप छान संस्कार, छान वातावरण बनवले भगवानाने. सुंदर फळदार वृक्ष असतील, कोणतं काम नाही. आजकाल जे धान्य आहे, गहू, बाजरी, ज्वारी, बरेचसे, त्यावेळी तर असे उभे राहतील की बस जा आणि असे गोळा करा, झोडपा, जितके पाहिजे तितके तोडून आणा आणि खा. असे वनातून बागेतून फळे आणतात तोडून. असे गहू, जितके पण धान्य आहेत, खाण्यापिण्याची सामुग्री, ते सगळे इथे भरून राहील, काम नाही. आणि मग ते काय करू लागतील, काळ तर त्यांच्या मागे लागलेला असतो की यांना माहीत नाही पडले पाहिजे भक्तीबद्दल. भ्रमित करत आहे मनू बनवून. मनुजी तो चुकीचं ज्ञान भरवतो आणि मग ते सगळे त्याच आधाराने भक्ती पण करतात, समाधी पण लावतात, कारण त्यांनी भक्ती केली होती अगोदर कलियुगामध्ये. आणि ते भक्तीशिवाय नाही राहू शकत. प्रत्येक प्राणी सतयुगात साधना करतो, समाधीस्थ होतो, सगळे सुख असते, शरीर पण निरोगी स्वस्थ असते, कोणते कष्ट नसतात, मानसिक त्रास नसतो. तर त्यावेळी यांना भक्ती मार्गाला लावणं खूप कठीण होऊन जातं. तेव्हा काळाने परमात्म्याला म्हटलं होतं की 3 युगों में जीव कम ले जाना और चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे. काळाने हा विचार केला होता 3 या युगात यांना हे भक्तियुक्त राहतील, यामध्ये हे भक्ती करून पार नको व्हायला, म्हणून 3 युग मालकांकडून मागितली. तो तर चतुर असा बनला होता की बाबा चल 3 युगात यांच्या भक्तीचा नाश करीन मी, मग ते बनतील भिकारी कलियुगात. आणि मग नकली संत पंथ पाठवून, जशा या अन्य पूजा, देवी देवता, मंदिर वगैरे बनवून यांना चुकीच्या साधनेला लावील. हे बिलकुल भक्तियोग्य राहणार नाहीत.
आता बघा, पूर्ण चीन नास्तिक झाला, पूर्ण रशिया नास्तिक झाला, आणि हे राधास्वामी पंथ, त्यापासून निघालेल्या जितक्या शाखा, धनधन सद्गुरू, विनोदवाला आणि जय गुरुदेव, यांच्यात तुम्हाला दाखवतो, जर या मार्गाला नाही लागला तर येणाऱ्या 50 वर्षात सगळे नास्तिक होतील, रामनाम म्हणणारा नाही राहणार, अशी दुःखे येतील यांच्या घरी. कारण की भगवानांची मदत नाही, मग मागची पुण्य कुठपर्यंत चालतील प्राण्यांची? तोपर्यंत ते सुखी दिसतील, मग कहर होईल यांच्या घरात, सगळे नास्तिक होतील, म्हणतील कुठेही भगवान नाही, कुठे पण. आणि काळ हेच इच्छितो की हे नास्तिक व्हावेत. मग येतातच भगवान आणि त्यांचे दूत, त्याचा दास, कोणी ऐकणारच नाही. परंतु भगवानाला माहीत होते की सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये यांना सगळी सुखे असतील, आणि हे भक्ती नाही करू शकणार माझीवाली, म्हणून मोकळं सोडून देतो. ठीक आहे बाबा, या 3 युगात नाही घेऊन जाणार मी, कलियुगात घेऊन जाईन. आता बघा, इथे किती दुःखी येतात. पुण्य संपले, पापाचा काळ सुरू झाला, खोट्या संतांपासून, खोट्या साधनांपासून कोणता पुढे लाभ, चार्जर लागला नाही, तर दुःखच दुःख यायचं होतं. तर परमात्म्याला माहीत होतं हे मला तेव्हाच आठवतील जेव्हा महादुःखी होतील. जोपर्यंत यांना सुख आहे तोपर्यंत हे खूप दूर राहतील माझ्यापासून. आता त्या आत्म्यांचा जन्म होईल सतयुगात, जे दास तुम्हाला सांगत आहे. परंतु किती लांब काम वाढवलं त्यांनी. आणि मग सतयुगात समजले नाहीत का सगळे सुखी? मग ऋषीपद मिळवतील, घमंडी होतील, त्यांच्यात सिद्धी असतात, थोड्याशा भक्तीने सिद्धी मिळतील. अगस्ती ऋषींनी 7ही समुद्र प्यायले एका घोटात, आणि शेखी मिरवली. आजपर्यंत गुण गायले जातात, खाक आहेत हे. मग काय झाला मोक्ष त्यांचा? 7 समुद्र पिण्याची सिद्धी मिळवल्याने, प्राप्त केल्याने. तर काळ अशी रिकामी ओझी वाहून घेतो. तर सांगायचा मुद्दा हा आहे दासाचा, की साथ मग इतर नवी जनरेशन, नवीन संस्कारांनी उत्पन्न होत राहतात. तर जेव्हा परमात्मा येतात, कलियुगात आले, कुठेही उभे राहून तंबोरा घेऊन चौकात आपली मधाळ वाणी बोलू लागले. तिथे 100, 50, 200 व्यक्ती एकत्रित होत 10-20 तास, 1-2 तास आपले विचार करायचे, हे वाणी बोलत राहायचे. भगवानजी सूक्ष्म वेदाची आहे. मानुष जन्म पाय कर नहीं रट हरि नाम, जैसे कुआ जल बिना भाई बनवाया क्या काम. सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम, एक पलक में राज विराजी जम के पड़े जंजीरम. मन तू सुख के सागर बसरे भाई और न ऐसा यसरे. आता ही वाणी आत्म्यामध्ये सरळ जाऊन लागायची. तर तिथे बसलेले भक्त, त्यातील 20, 30, 50 येऊन पायापाशी बसायचे. हे भगवान, आम्हाला कोणती दीक्षा द्या, कोणता मार्ग दाखवा. तर अशा प्रकारे परमात्म्याचे 64 लाख शिष्य झाले होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार जी. आपलं नाव? दादाराव लक्ष्मण सिडाम. आपण कुठून आलात? यवतमाळ, बसवेश्वर भवन, दारवा रोड, यवतमाळ. आपला व्यवसाय काय आहे? मी रिटायर्ड तलाठी आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2020मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या दीक्षे अगोदर मी पौराणिक हिंदू धर्मातील देवीपूजा, शिवपूजा, आणि आमच्याकडे अवलिया संत होते सती सोनामाय, त्यांची भक्ती आमच्या आईला होती, आणि त्या भक्तीमध्ये सुद्धा आम्ही त्या पद्धतीने भक्ती करत होतो. त्याच्यानंतर जे पारंपरिक जे सण उत्सव साजरे करताना त्यामध्ये लक्ष्मीपूजन हे ते सगळं काही करत होतो. लहानपणापासून भक्तीची गोडी असल्यामुळे 7वी ते 8वीपासून माझं शिक्षण गाडगे महाराज विद्यालयात झालं मुंबरीला, आणि तेव्हापासूनच मला भक्तीची गोडी होती. इतर गोष्टींमध्ये माझा जास्त इंटरेस्ट नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. 4 भाऊ होते, जमीन भरपूर होती, 23 एकर जमीन होती. परंतु आपसातील मतभेदामुळे भाऊ एकमेकांच्या वादामुळे वेगवेगळे राहत होते आणि जमीन पडीत राहत होती. पण शिक्षणाची गोडी मला पहिल्यापासून होती, भक्तीची गोडी होती. त्यामध्ये
मी शिक्षण घेतल्यानंतर 12वी झाल्यानंतर 12वीमध्ये मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला देवदेवतेचं जे काही गुरु बनवणे त्याच्यामध्ये काही फायदा होतो, असं होतं तसं होतं, यामध्ये माझा विश्वास नव्हता. परंतु ते सती सोनामाय येवती डोम्याघाट येथील आमच्या आईला भक्ती असल्यामुळे आम्ही आईच्या सोबत जात होतो. तिथे मला बरेचसे असे आंतरिक अनुभव आले की ज्यामुळे मला भक्तीत गोडी लागली आणि तेव्हापासून मी जास्तीची भक्ती त्यामध्ये करू लागलो आणि भक्तीमध्ये येत होतो. त्यानंतर मी राष्ट्रसंताच्या भक्तीमध्ये मला 1995मध्ये मी तलाठी पदावर आल्यानंतर मी राष्ट्रसंताच्या भक्तीमध्ये 12 वर्ष कार्यरत होतो. त्या ठिकाणी मी माझं जे गाव होतं येळावाळा, त्या ठिकाणी मी जे आपली ग्रामगीता आहे त्या ग्रामगीतेवर सप्ताह मी वर्गणी करून 55,000 रुपये वर्गणी करून मी त्या ठिकाणी ग्रामगीतेचा संगीतमय सप्ताह अरेंज केला. त्या ठिकाणी पंढरी करून टाकली होती. अशा भक्तीमध्ये विलीन होतो. माझं लग्न झाल्यानंतर माझी पत्नी ही गरिबीची असल्यामुळे मी DED केलं होतं आणि DED केल्यानंतर ती शिक्षिका लागली होती. शिक्षिका लागल्यानंतर काही दिवसानंतर आमच्यामध्ये मतभेद झाले आणि पुढे मग कुटुंबातून मी विभक्त झालो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी लहानपणापासूनच आणि शाळेत शिकत असताना आपल्याला भक्तीमध्ये गोडी होती आणि संत तुकडोजी महाराज यांचीसुद्धा आपण जी काही भक्तिविधी आहे ती घेतली होती. त्यांचे जे आपण अभंग गात होतात, संगीतामधून आपण पंढरी साकारली होती आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये. मग असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात का आलात आणि त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा कशी घेतली? संत रामपालजी महाराजांची भक्ती माझे जे पूर्व गाडगे महाराज शाळेत शिकणारे जे मित्र होते त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक आणून दिलं आणि ते मुक्कामी राहिले. त्यांनी सांगितलं, तुम्ही या भक्तीमध्ये आहे, भक्तीचा जीव तुमचा आहे, थोडं ज्ञानगंगा पुस्तक वाचून घ्या. त्याच्या अगोदर मी पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करत राहिलो होतो. 2017मध्ये मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं होतं आणि त्यानंतर मी 6-7 तास पुस्तकं वाचत होतो. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, त्याच्यानंतर तुकारामाची गाथा, त्याच्यानंतर जे काही वाणी समाजाचं जे काही पुस्तक होतं जन्माअखेरचा, ते बी पुस्तक मी वाचलं होतं. माझा शोध पूर्ण परमात्म्याच्या भक्तीचा चालू होता. परंतु त्यावेळेस मला गीता वाचली मी 2 वेळा आणि मला त्यानंतर ज्ञानगंगा वाचल्यानंतर समजलं की गीता ही कशी आहे, का आहे. त्याच्या अगोदर मला 1% गीता समजलेली नव्हती. त्यानंतर मी या भक्तीमध्ये येण्यासाठी ज्ञानगंगा पुरेपूर अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून मी भगवद्गीतेशी त्याचा मिलाप केला आणि त्याचे जे संस्कृत शब्द होते, वर्ज म्हणजे जाना, हा जो शब्द आहे तो आना याच्यात लिहिलं होतं. हे सगळं संत रामपालजी महाराजांनी त्याच्यात उघड करून दाखवलं होतं आणि त्याच्यामध्ये ब्रह्म, परब्रह्म, पूर्ण ब्रह्म, क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म, परम अक्षर ब्रह्म या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा उल्लेख आम्हाला या अगोदर माहीत नव्हता. संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आणि सद्भक्तीचा आणि पूर्ण मोक्षाचा मला मार्ग मिळाला. त्यानंतर मोक्षाचा मार्ग मिळण्यासाठी मी शोध घेत होतो. पूर्ण भक्तीसाठी मी सद्भक्तीसाठी मी तडफडत होतो. त्याचा या भक्तीमध्ये मला शोध लागला. त्यामुळे ज्ञानगंगा पुस्तक मिळाल्यानंतर मी या भक्तीमध्ये आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा पुस्तक आपल्या हाती आलं आणि त्याचप्रमाणे आपण त्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्या सद्ग्रंथाशी पडताळून बघितलं आणि आपल्याला त्यातून एक उकल मिळाली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. म्हणून आपण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात आणि अगोदरपासूनसुद्धा आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड होता आणि आत्ता संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन आपण भक्ती करत आहात, तर या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय सामान्य ज्या गोष्टी आहेत, काय म्हणजे मिळतं जुळतं काय आहेत का, किंवा त्याच्यामध्ये काही विरोध आहे का, काही समानता आहे का, या दोन्ही भक्तीमध्ये आपल्याला काय सांगू शकाल? संत रामपालजी महाराजांची जेव्हा सद्भक्ती ज्ञानगंगा पुस्तकातून मिळाली त्याच्यानंतर मी सत्संग पाहायला सुरुवात केली. सत्संगामध्ये जे काही मला ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये ज्या मी भक्ती करत होतो, जी मी भगवद्गीता त्याच्या अगोदर वाचलेली होती, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला पूर्ण म्हणजे मोक्षदायी असं त्याच्यात समज होता आमचा. त्याच्यानंतर जे काही मी शिवाचं जन्माअखेरचा जन्माअखेरचं हे पुस्तक वाचलं होतं, चंद्रशेखर शिवाचार्य जगद्गुरूचं वाणी समाजाचं, त्याच्यामध्ये सुद्धा मला शिवाचं महत्त्व वाटत होतं. त्याच्यानंतर जेव्हा मी
आपला ज्ञानेश्वरी वाचली, तुकारामाची गाथा वाचली, त्याच्यामध्ये विठ्ठलाला पूर्ण त्याचं मोक्ष करणारा वाटत होतं. हे सगळ्या गोष्टी तपासत असताना जेव्हा संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये आलो तेव्हा कळलं की कोण पूर्ण परमात्मा आहे आणि कशामुळे आपला मोक्ष होऊ शकतो आणि या जीवनाचं रहस्य काय आहे, मनुष्य जन्म कशासाठी आला, हे सगळ्या गोष्टी मला तेव्हा कळलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात जेव्हा आपण आलात, त्यांच्या ज्ञानाने जेव्हा आपण न्हाऊन गेलात, त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने कळालं की परमेश्वर कोण आहे, सद्भक्ती काय आहे. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण या सद्भक्तीत आलात, या मार्गात आलात, त्यानंतर आपल्याला, आपल्या कुटुंबाला या भक्तीमुळे, या साधनेमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत? याच्या अगोदर मी सांगितलंच आहे, माझ्या पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला होता. त्यामध्ये त्यांनी 2 मुली होत्या, त्या तिच्यासोबत गेल्या होत्या आणि मी एकटा 8 रूमच्या घरामध्ये राहत होतो. त्यावेळेस माझी अवस्था एवढी भयानक होती, अतिशय कष्टमयी होती आणि धक्कादायक होती. रात्री मला 12 वाजतासुद्धा जाग येत होता आणि सगळा विचार येत होता. जेव्हा या भक्तीमध्ये आलो तेव्हा मला कळलं की हे जे चालाचंच आहे, हे कालाचं सगळं षडयंत्र आहे. आणि त्यानंतर त्या भक्तीमध्ये आल्यानंतर माझ्यावर त्यांनी कोर्ट कचेऱ्या सुरू केल्या. माझ्यावर त्यांनी 2 मुलीची खावटीची केस टाकली. त्याच्यानंतर या घराच्या वाटासाठी त्यांनी पुन्हा केस टाकली. अशा 2 केस महिन्याच्या मी भांडत होतो. असं 10 वर्ष मी या केसमध्ये अटकलेलो होतो. ज्यावेळेस केस उद्या आहे परवा आहे म्हणताना 2 दिवसापासून वेध लागायची आणि सगळी मनस्थिती खराब व्हायची आणि सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायचा. तिथे जाऊन एखाद्या गुन्हेगारासारखं आपण बसून राहायचं आणि त्या ठिकाणी मानसिक त्रास एवढा वाढायचा. अशा करून ते मला त्रास द्यायला सुरुवात झाली होती. जेव्हा मी भक्तीत आलो तेव्हा लगेचच खावटीची केस 2 मुलीची मंजूर होऊन 5,000 रुपये दर महिन्याला द्यायचं मी कबूल केलं. कारण एक लेवा एक देवा गुरुजीच्या ज्ञानानं मला समजलं होतं. त्यानंतर 10 वर्ष जी केस पुन्हा घराची चालू होती त्याच्यामध्ये ती तडजोड करायला तयार नव्हती. तिला 1 लाखाच्या वर पगार होता. मी 20,000 रुपये रिटायर झालेला माझा पगार होता. त्यामध्ये कोर्ट कचेऱ्या भांडण्याच्या व्यत्येमध्ये मला खूप त्रास होऊ लागला होता. मग माझी मनस्थिती अशी झाली होती की समजता कुठंतरी झाला पाहिजे, पण ती मानायला तयार नव्हती. मोठमोठ्याने धावधाव कोर्टाच्या पायऱ्या चढत होती आणि मी माझ्या वयाच्या मानानं हळूहळू चढत होतो. असा तिचा प्रयास चालू होता. परंतु संत रामपालजी महाराजाच्या भक्तीत आल्यानंतर तिचा 4 महिन्यामध्ये तिचा अवघा तो जो ओघ होता कोर्ट कचेऱ्या भांड्याचा तो शांत झाला आणि ती समझोत्यावर आली आणि 13 लाख रुपयामध्ये तुमचे घराचं जे आपण समझोता करू असं ती म्हणू लागली. परंतु एवढा पैसा रिटायरमेंट झाल्यानंतर मी घराचे पूर्ण पैसे भरल्यानंतर माझ्याजवळ पैसा नव्हता. परंतु त्या ठिकाणी मग संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं भक्तीने ते जे 13 लाखाची जी सेटलमेंट होतं ते 6 लाखावर आलं आणि 6 लाखामध्ये मुलींचं सुद्धा सोडून द्यायचं त्या ठिकाणी समझोता झाला. त्यानंतर जसं ते आतमध्ये समझोता झाला, समझोता एक समवंशक बाई राहते, समूपदेश त्यांच्याकडे मॅडम राहते, ते त्यांच्याकडे समझोतामध्ये लिहून घेते. आमच्या सह्या झाल्यानंतर जसं मी दरवाजाच्या बाहेर पडलो तेव्हा ती आता मुलीचं मी लिहून देत नाही, जे झालं ते दोघात झालं. आणि तिचा वकीलसुद्धा म्हणू लागला होता का आता काही लिहून द्यायचं काम नाही, तुमची भानगड दोघाची होती, घराचं तुमचं दोघाचं तिथं केस होती, मुलीचं लिहून द्यायचं नाही. सगळ्याचं डोकेतापी चालली. माझी दुसरी पत्नी मी केली होती, तिला बी सतनाम भेटलं होतं, मला बी सतनाम भेटलं होतं. आणि मग आम्हाला प्रश्न पडला की ही त्या ठिकाणी एक बोलते आणि कोर्टात एक बोलून राहिली. त्यानंतर मधला पिरियड होता कोर्टाचा पिरियडचा 1 महिन्यात 1 तासाचा अवधी होता. त्यामध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे संकटाच्या वेळेस गुरुजींनी आपल्या संत रामपालजी महाराजांनी जी शिकवण दिली भक्तीमध्ये, त्यामध्ये तुम्ही सतनामाचे जप करा असा जो उपदेश होता. त्यामध्ये आम्ही दोघांनी सतनामाचे मंत्र जप केले. त्यानंतर आमच्या वकिलाने मी सांगून ठेवलं होतं का ती बदलली आहे, पुरी तर लिहून देत नाही म्हणते. त्यानंतर कोर्ट सुरू झालं. कोर्ट सुरू जाताच त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी प्रश्न टाकला का बा यांचं असं म्हणणं आहे का बा मुलींचं सुद्धा यासोबत लिहून द्या. परंतु रामपालजी महाराजांचं जी शिकवण होती त्याच्यात भक्तीमध्ये आमचा एक योग होता. त्यानुसार संत रामपालजीच्या भक्तीमुळे
जो जज होते मुख्य त्यांच्या डोक्यामध्ये जाऊन असं झालं का तुम्ही हक्क चालत नाही म्हणता तर लिहून द्यायला का हरकत नाही. दिल्लीहून मुलगी आली होती पण तिनं कोर्टात आणले नव्हते, तिनं लिहून द्यायचंच नव्हतं तिला. परंतु जजच्या डोक्यामध्ये भक्ती, संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे असं शिरलं की त्यांनी त्याच ठिकाणी ऑर्डरवर लिहून टाकलं फाईलवर का आत्ताच्या आत्ता त्या दोन्ही मुलीचा तुम्ही ठरल्याप्रमाणे याच्यात हक्क सोडून द्या. हा सगळ्यात मोठा फायदा झाला. त्यानंतर 6 लाखामध्ये सगळं हे ठरलं. अशा पद्धतीनं माझा मानसिक त्रास कमी झाला, कोर्ट कचेऱ्या कमी झाल्या. त्याच्यानंतर शारीरिक लाभ म्हटलं तर मला नोकरीत असेपासून पोटाचा खूप त्रास होता. म्हणजे मला रिटायरमेंट झाल्यानंतर 70-80 हजार रुपये मी आयुर्वेदिक औषधाला खर्च केले. परंतु जसं मी भक्तीत आलो तसं माझ्या पूर्ण प्रक्रिया आणि शारीरिक स्वास्थ्य मला झालं, एवढा लाभ झाला आणि मोक्षाचा मार्ग तर मिळाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे, त्यांच्या शरणात आल्यामुळे आणि त्यांनी जे आपल्याला मंत्रजाप दिले त्या मंत्रजापाच्या सहाय्याने आपल्याला जो मानसिक त्रास होता, जे काही आपलं कोर्ट कचेरीचा जो त्रास होता त्यातून आपण सुखरूप बाहेर आलात. त्याचप्रमाणे जे काही शारीरिक व्याधी होतात त्यातूनसुद्धा आपल्याला राहत मिळाली. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मित्रपरिवार आहे, जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपला हा जो मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत, परंतु विनंती करू शकते की संत रामपालजी महाराजांचे सत्संग तुम्ही कुठलाही म्हणजे विचार न करता किंवा कुठलाही किंतु पिंतू न करता कुठल्याही ग्रंथाचा विषय न करता तो सत्संग काळजीपूर्वक सद्विवेक बुद्धीनं ऐका. तुम्हाला सगळ्या ग्रंथातून प्रूफ करून संत रामपालजी महाराज सांगतील, 4 वेदातून सांगतील आणि सगळ्या होली धर्म बुकातून सांगतील की कोणती भक्ती सद्भक्ती आहे आणि कोण पूर्ण परमात्मा आहे, कोणत्या पूर्ण परमात्म्याने तुमचा मोक्ष होऊ शकते आणि या जीवनामध्ये सुद्धा सुख शांती मिळू शकते, तुमचे पापाचे कर्म काटू शकते, पुण्यात रूपांतर होऊ शकते. हा जो विषय आहे हा विषय तुम्हाला सत्संग ऐकून, पुस्तक वाचून, ज्ञानगंगा पुस्तक वाचून तुम्हाला कळेल आणि जे काही सत्य आहे ते स्वीकारावंच लागेल. आज नाही उद्या कोणालाही स्वीकारावंच लागेल. तर त्याला विलंब न करता आपण ती भक्ती स्वीकारे अशी माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांना. सर, जर साधकाने आपल्या ह्या विनंतीला मान राखून जर विचार केला की त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची आहे, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा देण्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग पहा. त्याच्यामध्ये सत्संग चालू असताना खाली पट्टी येते नंबराची, त्याच्यावर संपर्क करून तुम्ही त्या ठिकाणी नामदान केंद्र कुठे आहे, का आहे, त्याच्यानंतर पुस्तकसुद्धा वाचू शकता. ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, पुष्कळसे पुस्तक गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी लिहिलेले आहे. त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरच सुद्धा पुस्तकावर नंबर आहे, त्याच्यावर संपर्क करून तुम्ही नामदान केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये खोललेले आहे संत रामपालजी महाराजांनी आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. सर, माझा एक प्रश्न आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किंवा तुम्ही स्वतः जेव्हा नामदीक्षा घेतली तर तुम्हालासुद्धा या साधनेसाठी, या दीक्षेसाठी किती खर्च आला? या ठिकाणी निःशुल्क नामदीक्षा दिल्या जाते. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. इव्हन भक्ती करण्यासाठी जे भक्तिबोध पुस्तक आरत्याचं मिळते ते सुद्धा फ्री मिळते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद आणि एक जलाची बॉटल आणि मंत्रजपाचे कार्ड हे सगळं फ्रीमध्ये, त्याच्यासोबत एक फोटो फ्री आहे आणि मिटून जाते तिथे. धन्यवाद सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.com
ORG वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.